नमस्कार द भोसले फॅमिली नायजा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नायजेरियात आल्यावर हा फर्स्ट व्लॉग आहे. आपण बनवणार आहोत पावट्याची रस्सा भाजी. तर पावटा मी आणला होता इंडियावरून, मस्त एका कापडामध्ये जसं रुमाल केलेला होता कापडाचा, त्याची पोटली करून पावटा आणला होता आम्ही शेंगांसहित. असा निवडणार आहे आता आणि जॉय निवडून देते आहे. तर आपण आज पावट्याची रस्सा भाजी करणार आहे. आषाढ महिना चालू आहे, लवकरच श्रावण येणार आहे. त्यासाठी आता पावट्यामध्ये आपण काहीतरी बोंबील किंवा सोडे असे टाकून छानपैकी रस्सा मस्त भाजी करून घेऊयात. Welcome to Bosle family in Niger. I'm cleaning this Indian vegetable. आणि मराठीमध्येला पावटा म्हणतात. एव्हरीवन नोज. युअर फॅमिली Was very fine. Everybody was fine. फाईन ना? Yes, ma'am. You're welcome. थँक्यू. तर चला बघूयात आपली ही रेसिपी. तर बघा, मी पुण्यातून बोंबील मार्केटमधून सोडे आणले, आंबाडी आहे इकडे, मस्त क्लीन करून ठेवलेले बोंबील. मला वाटतं बोंबीलच टाकून घेऊ आपण. तर आता मी पावट्यामध्ये मस्त बोंबील टाकून घेते. थोडा वेळ आपल्याला भाजावे लागतात हे तव्यावर आणि मग चूक करायचे पाण्यामध्ये 5-10 किंवा 15 मिनटापर्यंत. इतपत असे हे मी बोंबील काढते आता पावट्याच्या रस्सा भाजीसाठी. आता बघा मी तवा गरम करते आणि त्यावर आपला बोंबील भाजून घेऊया. सुक्का भाजून घ्यायचा आहे, व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. एक 2 ते 5 मिनटापर्यंत भाजायचं फक्त मध्यमाचेवर. आपली जॉय तयारी करते वाटणाची. सुकं खोबरं आहे आमच्याकडं, लसूण आहे, आलं आहे, कोथिंबीर घ्यायची. बघा कोथिंबीर आहे, मस्त निवडलेला आणि स्वच्छ पाण्याने धुतलेला हा पावटा. बाजूला चीर पाडली आहे मी कांद्याला. तर आपण भाजून घ्यायचं आहे गॅसवर. याचं वाटण करून घेणार आहोत आपण सर्व गोष्टींचं. आणि टोमॅटो आपण परतताना यूज करणार, म्हणून एक टोमॅटो मी कट करायला लावला आहे जॉयला. बोंबलाचा बघा असं थोडासा कलर चेंज झालाय आणि आवाज पण येतो त्याचा जरा चटचटमध्ये. आता बोंबील काढून घ्यायचेत आपल्याला एका बोलमध्ये आणि त्यात नॉर्मल वॉटर टाकायचं आहे. साधं पाणी टाकून घेणार आहोत, गरम नाही टाकायचं, ऑलरेडी बोंबील गरम आहे. बघा आपला कांदा मस्त भाजला जातो आहे. 5 ते 7 मिनटं भाजायचं याला छानपैकी. आता कांदा छान भाजून झाला आहे, गॅस बंद करून घेते. आणि कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण, खोबरं या सर्वचं आपण एकत्र वाटण करणार आहे. आता जॉय याचे पीसेस करणार आहे कांद्याचे. जॉय, यू लाईक कुकिंग इंडियन फूड? Yes. Yes. Since when you started? It's a long time. Long time. Like how many years you are doing your job as a cook? More than 10 years. More than 10 years? Yes. Oh, wow. That's why you're making everything very nice and tasty, huh? Yes. What you like to make most? Which food? I like to make non-veg, Like biryani? biryani. Yeah, we have tasted, no? You're making so delicious. Yes. Biryani, nice biryani, vegetable rice, Yeah. butter chicken, Yes. chicken curry. वाव. गॅस ठेवलाय मी चालू करून, त्यावर ठेवली कढई. कढई गरम होते तोपर्यंत आपलं साहित्य बघा. हे वाटण तयार केलेलं आहे. 10 मिनिट आपले बोंबील पाण्यामध्ये छानपैकी भिजलेले आहेत. आणि टोमॅटो घेतला एक कट करून. आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया. आता मी जॉयला सांगितलंय पावटा टाकून घे तेलामध्ये. आणि हे पाणी उडू नये म्हणून पटकन झाकण ठेवलंय. पावटा घ्यायचा आपल्याला 2 मिनिटं परतून. त्यानंतर आपण टाकणार आहोत बोंबील. व्हॉट इज द व्हेजिटेबल नेम? Pauta. पावटा. व्हॉट वी आर मेकिंग? Pauta curry. येस. पावटा मस्त परतले गेलाय आणि आता मी बोंबील टाकते यात.
आता आपल्याला 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचे पावट्यासोबत. आता पावटा बोंबील छान परतून झाले. त्यात आपल्याला टाकून घ्यायची पहिली हळद, मग कांदा मसाला आणि थोडासा घरचा मसाला टाकते. तेलात परतून घ्यायचं म्हणजे कसं आपल्या रस्सा भाजीला छान तर्री येते. आता यात टाकून घ्यायचं आपल्याला टोमॅटो, टोमॅटो पण 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता आपण टाकून घेणार आहोत हे वाटण. आपलं गॅस बारीक करून घ्यायचं आता आणि 1 मिनिट वाफ काढून घ्यायची म्हणजे आपल्या वाटणाला तेल सुटेल. झाकण काढून घ्यायचंय. ते थोडंसं तेल सुटलंय वाटणाला आणि आता आपल्याला गरम पाणी टाकायचंय. आता आम्ही भाकरी खाणार आहे यासोबत म्हणून मी गरम पाणी टाकून घेतलंय. आता मी टाकते चवीनुसार मीठ. मिक्स करायचंय छानपैकी. रस्सा मला पाहिजे त्यामुळे थोडंसं पाणी टाकून घेते. एक 10 मिनिट उकळी काढून घ्यायची ह्याला गॅसवर मध्यम आचेवर आणि त्यानंतर पावटा बघायचा आपल्याला शिजलेला आहे की नाही. मी थोडंसं अजून पाणी वाढवते. गरमच पाणी टाकले मी आत्ता. उकळी येईपर्यंत मी गॅस मोठा ठेवलाय. झाकण ठेवणार नाही आता. जी उकळी आली की गॅस बारीक करायचा आहे. पावटा शिजायला वेळ लागणार आहे आपल्याला कारण बोंबील हे लवकर शिजतात. पर्यंत बघा आमचे फुलके होत आहेत मस्त. जॉय इज अप्लाइंग घी. लुक्स नाईस. थँक्यू जॉय. आता उकळी छान फुटली आहे. गॅस बारीक करायचा आहे आणि छान 10 मिनिटं उकळून द्यायचे. गॅस आता बारीक केल्यानंतर झाकण ठेवत नाहीये. असंच शिजवून घेणारे पावटा कारण तेलामध्ये पण छान परतला गेलाय. कढईवर जर आपण झाकण ठेवलं या स्टेजला तर आपले बोंबील हे तुटून जाणार म्हणजे विरघळणार रस्स्यामध्ये कारण ते लवकर शिजतात. फक्त पावटा शिजायची वाट बघायची आता आपल्याला. बघा आपली रस्सा भाजी आता तयार आहे 10-12 मिनिटानंतर बघा. आणि बघा काय तर्री आली आहे छान. पावटा पण छान शिजलाय. जेवणाचा सेटअप आता लागलेला आहे आणि आता आपण छानपैकी पावटा बोंबील रस्सा भाजी आपली वाढू. आता आधीच आपल्याला खाऊन सांगणार आहे. बळा खा आणि सांग रस्सा भाजी कशी झाली आपली. पावटा घे बोंबील घे तर रस्सा टेस्ट करतोय. खूप चांगली झाली. खूप छान आहे. आता भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.